झटपट अशी होणारी ही शेपूची भाजी तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा। तर त्यासाठी आपल्याला ही भाजी ना स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ही बारीकसर अशी चिरून घ्यायची आहे। इथे बघू शकता भाजी चिरून झालेली आहे। त्याचबरोबर मूग डाळसुद्धा मी पाण्यामध्ये भिजत घातली होती, तर ती सुद्धा मी यावरती काढून घेतलेली आहे। मिरच्या चिरून घ्यायच्या आहे, तर मी इथे बघू शकते तुम्ही कशा पद्धतीने ह्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। अशा मोठ्या मोठ्या मिरच्या मी उभ्या चिरलेल्या आहेत आणि ह्या काढायला सुद्धा इझी जातात, तर त्यामुळे मी बारीक न चिरता उभ्या चिरते। इथे बघू शकता कांदा सुद्धा चिरून झालेला आहे। त्याचबरोबर ठेचलेलं लसूण, 3 चमचे तेल गरम झाले। आता मिरची घालून घ्यायची आहे, त्यावरती लगेचच कांदा घालायचा आहे आणि कांदा असा हलका गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये ना ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि लसूण अगदी हलका गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा परतून झाला की त्यानंतर आपल्याला यावरती ना पाणी निथळलेली भाजी घालून घ्यायची आहे। तर भाजी घातली आहे आणि आता ही एकदा मिक्स करायची आहे। मस्तपैकी ही भाजी मिक्स झाली ना, तर त्यानंतरच आपल्याला यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी ना आपल्याला पाणी वगैरे घालायची अजिबातच गरज नाही, वाफेवरती ही भाजी होऊन जाते। तर इथे बघू शकता ही भाजी तयार झालेली आहे। रंग बघू शकता अगदी हिरवागार रंग आलेला आहे। तुम्ही ही भाजी टिफिनला दे किंवा घरी खा, अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.